हाय फ्रेंड्स, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ। हा माझा पहिला ब्लॉग आहे। हे आहे माझं गावाकडचं घर। तर घर बांधून 3 वर्ष झाले। घर नवीनच आहे, अजून पूर्ण झालेलं नाही आहे, थोडं फर्निचर वगैरे बाकी आहे अजून। तर हे आहे आमचं देवघर। तर ते आहे हॉलमध्ये। हा हॉल आहे आमचा पूर्ण असा, आणि हे सगळं असं आमचं हॉलमधलं इंटिरियर आहे। मस्त मोठा हॉल आहे आणि इथे सगळ्या ट्रॉफी आहेत LICच्या, जे माझे दीर करतात ते ते मोठे आहेत, LIC एजंट आहेत। तर खूप साऱ्या ट्रॉफी आहेत त्यांच्या। तर आपण पहिलं बघूया। तर हे आहे आमचं किचन मोठं। आधी खूप छोटं घर होतं, म्हणून आमचं किचन आता खूप मोठं केलं आहे। आमची जॉईंट फॅमिली आहे सध्या। आणि आता आहे इकडची बेडरूम। तर ह्या बेडरूममध्ये आम्ही गावी आल्यावर असतो, म्हणजे ही बेडरूम आमची आहे। आम्ही नसले की माझे सासू सासरे असतात ह्या बेडरूममध्ये। आणि आमच्या घरातूनच जिना आहे। आणि हे आमचं आहे, हा असा आतून जिना आहे। आणि आतून जिना, आणि जिन्याच्या बाजूलाच दुसरी बेडरूम आहे। आणि ही आहे आमची सेकंड बेडरूम। तर तिथे माझे सासरे झोपलेत आता सध्या। तर ही आहे माझ्या मोठ्या दीरांची आणि जावेची बेडरूम। तर ते असतात इथे। तर आता ही आहे आमची थर्ड बेडरूम। तर ती आहे आमच्या मुलांसाठी। तर सगळी मुलं असतात ह्याच्यामध्ये। सुट्टीला आम्ही आले आणि माझ्या दीरांचे जावेंचे त्यांचे 2 मुलं आहेत। तर ते सगळेजण इथे असतात ह्या बेडरूममध्ये। सगळे एकत्र मस्त झोपतात। तर हे आहे आता आमचं ओपन टेरेस। हे आहे आमचं ओपन टेरेस। तर इथे कपडे बिपडे असतात वाळत घातलेले थोडेफार इकडे तिकडे। एवढा एरिया आहे आमचा। तर आजूबाजूचं मस्त असं वातावरण आहे। गावात घर आहे आमचं। आता जरा पावसाचं वातावरण झालं आहे, त्याच्यामुळे वातावरण मस्त आहे आजूबाजूचं सगळं। आणि इथून आहे हे टेरेस पण भरपूर मोठं आहे आमचं। अगोदर आमचं घर अगदीच छोटं होतं, आता फारच मोठं झालं आहे। तर हे आहे टेरेस। तसं मस्त टेरेस आहे आमचं, मोठं मस्त व्ह्यू आहे। पावसाचं वातावरण झाल्यामुळे असं मस्त वातावरण आहे, एकदम मस्त असं। आणि आमच्या घराच्या बाजूलाच एकदम असं हनुमानाचं मंदिर आहे। हे सोलार पॅलेट बसवले आमच्याकडे। हनुमानाचं मंदिर आहे हे आमच्या घराला लागूनच एकदम। आणि हे असं आजूबाजूला शेती आहे सगळी, मस्त व्ह्यू दिसतो वरून। मस्त असं वातावरण आहे आता। हा माझा मोठा मुलगा श्री, त्याला सारखं व्हिडिओमध्ये यायचं असते। हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे त्याला खूप एक्साइटमेंट होती। हे असं वातावरण आहे सगळं मस्त, वरून सगळा व्ह्यू दिसतो असा। 2 पाण्याच्या टाक्या आहेत वरती। आणि हे असं मस्त वातावरण गावाकडचं। हे वरून असा व्ह्यू दिसतो। आजूबाजूला सगळी शेती आहे। तर हे आहे आमचं असं मस्त घर।